भौतिक पत्नीच्या प्रेमाला काय कळत? आज त्या ठिकाणी जर एखाद्या आकारावर त्या ठिकाणी संपत्तीच्या गोष्टी भौतिक गोष्टी सांगत असेल तर भौतिक गोष्टी सांगण्याकरता कीर्तन नावाचं व्यासपीठ अजिबात नाही. म्हणून मला काही माहित नाही. भाऊंनी मला सांगितलं तुम्ही लवकर या, मला काकांबद्दल माहिती सांगायची. मान्य आहे मला, माझ्याकडून उशीर झाला, पण मी वेळेत आलो हे पण मात्र खरं आहे. ऐका, म्हणून काकांनाच आपल्याला विचारायचंय काकांचं जीवन नेमकं कसं आहे. असं आहे महाराज, महापुरुषांना त्या महात्मा या स्थितीपर्यंत जाण्याकरता भरपूर अट्टहास करावा लागतो, खूप सायास करावे लागतात. मनुष्य सायास करून प्रपंच करतो, पण तेवढा सायास मनुष्य परमार्थ करता करत नाही. थोडंसं आता बारकाईने ऐका. परमार्थ जर त्या ठिकाणी जे आहे ना, माणसाला मुख्य बीज कळालं पाहिजे. मुख्य त्या ठिकाणी आपण नेमकं काय केलं पाहिजे हे कळालं पाहिजे. खऱ्या साधकाचं लक्षण सांगू, खऱ्या साधकाची व्याख्या सांगू का? खरा साधक त्यालाच म्हणतात ज्याला दुःखाचं मूळ कळालंय आणि सुखाचा पत्ता लागलाय, तो खरा साधक आहे. ज्याला दुःखाचं मूळ कळालंय, ऐका टाळी वाजवण्यापेक्षा माझ्या बोलण्याकरता लक्ष द्या. ज्याला दुःखाचं मूळ कळालंय, कशामुळे मला दुःख होतं हे कळालं आणि त्याला सुखाचा पत्ता लागलेला आहे आणि त्याला काय म्हणतात, तोच खरा त्या ठिकाणी साधक आहे. लक्षपूर्वक माझ्या बोलण्याकडे लक्ष द्या. मग आपलं जीवन जे आहे ना, आपल्या जीवनामध्ये त्या ठिकाणी जर खरी साधना आपल्या जीवनामध्ये घडावी आणि आपलं जे मुख्य टार्गेट आहे सुखाचा पत्ता लागलाय आणि त्या सुखापर्यंत जर आपल्याला जर पोहोचायचं असेल ना, तर त्या सुखाला पोहोचण्याकरता आपल्या जवळ काही गोष्टींची अत्यंत आवश्यकता आहे. त्याकरता आपल्या जीवनामध्ये पहिल्यांदा सद्गुरू यावे. सद्गुरू आल्यानंतर दुसरी गोष्ट सद्गुरूंनी दिलेली साधना यावी आणि सद्गुरूंनी दिलेली साधना किंवा पहिल्या आपल्या जीवनामध्ये काय यावं, आचार विचार उच्चाराचं भांडवल यावं, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट आपल्या जीवनामध्ये सद्गुरू यावे आणि तिसरी गोष्ट आपल्या जीवनामध्ये सद्गुरू आल्यानंतर सद्गुरूंनी सांगितलेल्या साधनेवर विश्वास ठेवून आपण त्या ठिकाणी ती साधना करावी. या तीन गोष्टी आपल्या जीवनात आल्या पाहिजे. पहिल्यांदा आपलं जीवन कसं असलं पाहिजे, आपल्या जीवनाचा आचरण कसं असलं पाहिजे, आपल्या जीवनाचा विचार कसा असला पाहिजे आणि आपल्या जीवनाचा उच्चार कसा असला पाहिजे, या गोष्टीचा आपण त्या ठिकाणी विचार केला पाहिजे. तुम्ही पहा, साधक आहोत ना आपण, मग साधकाने काय केलं पाहिजे, साधना करणं हे साधकाचं काम असतं. साधना म्हणजे काय माहितीये, नुसतंच त्या ठिकाणी मांडी घातली, त्या ठिकाणी डोळे लावले, पद्मासन घातलं, असं बसलं, ही साधना नसते महाराज. साधनेला कसं बसत असाल मान्य आहे, पण त्याला ती साधना म्हणत नाही. लक्षपूर्वक ऐका, त्याला ती साधना म्हणत नाही. साधना म्हणजे काय, जे साधन असतं, साधन जे साधन नाही ती खरी साधन आहे, जे सोपी नाही. आपल्याला आपल्या जर स्वतःला जर खरंच ती स्थिती प्राप्त करायची असेल तर 58 मिनिटं एका जागेवर न हलता न झुकता बसून राहिलं पाहिजे. किती मिनिटं? 58 मिनिटं. एवढा वेळ बसलं पाहिजे तर तो त्या ठिकाणी याचा अधिकारी होतो. हे लक्षपूर्वक आहे का? म्हणून शांत मनाने त्या ठिकाणी बसलं पाहिजे. त्याच्याकरता आचरणाची शुद्धी आहे, त्याच्याकरता विचाराची शुद्धी आहे आणि त्याच्याकरता उच्चाराची शुद्धी आहे. आपलं आचरण कसं असलं पाहिजे, आपलं आचरण त्या ठिकाणी पूर्वमीमांसा शास्त्रासारखं असावं. आम्हाला डॉक्टर बाबा नेहमी सांगतात, आपला विचार कसा असावा, उत्तर मीमांसा शास्त्रासारखा असावा आणि आपला उच्चार कसा असावा, पाणिनीच्या व्याकरणासारखा असावा. लघु सिद्धांत कौमुदी. साच आणि मवाळ बिकुले आणि रसाळ शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. आपल्या जीवनामध्ये अशी स्थिती असली पाहिजे. आणि एक करा, ऐका, सर्वजण आपण साधक आहोत ना, साधकाने पहिला नियम ठेवायचा, आपल्या आचार विचार उच्चाराची शुद्धी जर कायम स्वरूपी राहावी वाटत असेल ना, चुकूनही कोणाला स्पर्श करायचा नाही. तुम्ही पहा, काही असे महात्मे की हे महात्मे स्वतःच्या पायाला सुद्धा हात लावून देत नाही. आणि असे बरेच महात्मे पाहिले तर की जे स्वतःच्या पायाला सुद्धा हात लावून देत नाही, पाया पडून देत नाही. लोक म्हणतात हा ते झाले फुगरट, असे म्हणतात ना, ते झाले फुगरट, पाया पडून देत नाही. अरे पण तुला काय माहिती बाबा, तुझ्यात जेवढं प्रमाण भरले त्याच्यात शिरणार ते सगळं नाही करायचं. कळलं का माझं बोलणं? अहो कल्पना किती चांगली होती मला सांगा बरं. डॉक्टर बाबा नेहमी कधी सांगतात की कल्पना एवढी चांगली होती, डोळ्याला पट्टी बांधायची आणि पट्टी बांधून त्या ठिकाणी रात्री झोपायची, सकाळी रामाच्या महालात जायची, डोळ्याची पट्टी उघडून पहिलं रामाला पाहायचं, मग बाकीचे हे करायचं. अशी कल्पना बिघडू शकते का? बोला तर खरं, अशी काय बात आहे माझ्याकडे बिघडू? याच्यावरून चाललं का, स्लॅपवरून चाललं का? नाही ना, मला हेच बोलता येतं, ज्याला पटन त्याला पटन,
ज्याला नाही पटेल त्याला मी तरी काय करू? ऐका, मला काय सांगायचं, एवढं असताना सुद्धा काही बिघडणार नाही, पण बिघडली एका मंथरेच्या स्पर्श आहे. म्हणून साधना करणाऱ्या व्यक्तीने कधीच कोणाला स्पर्श होईल असं कधीच करायचं नाही. चुकूनही एखाद्याच्या जवळ जायचं नाही. दुरून डोंगर साधना, शांत मनात साधना करायची. मग आपण ज्यावेळेस अशी साधना करायला लागतो ना महाराज, त्यावेळेस आपल्याला फार प्रलोभनं येतात, फार प्रलोभनं येतात. इतके प्रलोभन जोपर्यंत सद्गुरू भेटत नाहीत ना तोपर्यंत आपल्याला इतके प्रलोभन येतात, काय सांगावं की त्या प्रलोभनाला माप नाही. चिरंजीव पद वाचा सर्वांच्या लक्षात येईल. त्या साधकाला कसं अडकवलं जातं, त्याला त्या ठिकाणी शब्दाच्या द्वारे, म्हणजे विषयात कसं अडकवलं जातं, त्याला शब्दाच्या द्वारे अडकवलं जातं. तुम्ही आमच्याकरता देवत आहात, प्रत्यक्ष देवाने आमच्याकरता त्या ठिकाणी अवतार धारण केलेला आहे, तुम्ही आमच्याकरता झालेला आहात, तुम्ही आमच्याकरता झालेला आहात, एवढं सगळं त्या ठिकाणी बोलतात. आणि जर खरा जर साधक, जर कच्चा साधक असला, दोन साधक असतात, कच्चा आणि पक्का. कच्चा साधक असला का तो अडकतो, बरोबर आहे, मी देव मी देव मी देव नुसता मी देव म्हणतो त्यांच्यामध्ये अडकतो. पण नुसतं ते शब्दात अडकवत नाहीत महाराज, त्याला चमचमीत खायला देते. आता तुम्ही कीर्तन करीत नाही त्यामुळे तुम्हाला माहिती नाही, पण कीर्तनाच्या आधी लोक फोन करते, महाराज काय जेवणार, मग महाराजांनी त्यांच्या आवडीचं सांगायचं. असू द्या, काही अडचण नाही. मग चमचमीत त्याला रस नावाच्या विषयामध्ये, त्याला सुंदर असताना अत्तर, काही भागामध्ये अशी पद्धती अत्तर मारता लागणार. जगा भागात कीर्तनाला गेलं की ते लोक अत्तर मारतात, कीर्तन करायला हार घालतात. मग गंधात अडकवतात, त्याला स्पर्शात अडकवतात. मग त्याला बसायला दिलं जातं. सगळं शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध या सगळ्या विषयांमध्ये अडकवतात. आणि एकदा का तो त्याच्यामध्ये अडकला की तो त्याच्यातून बाजूलाच निघत नाही. तुम्ही पहा, नाथ महाराजांनी त्याच्याकरता भुंग्याचा दृष्टांत दिला. नाथ महाराज म्हणतात भुंगा असा आहे की जो टणक असणाऱ्या लाकडाला कुरतडतो, टणक लाकडाला कुरतडतो. पण टणक लाकडाला कुरतडणारा भुंगा जर एखाद्या कमळाच्या फुलामध्ये जर येऊन बसला आणि त्या कमळाच्या फुलाच्या गंधामध्ये जर तो अडकला तर त्या ठिकाणी तो तसाच अडकून राहतो, तो बाहेर पडत नाही. खरं सांग, माझा जो संदेश आहे तो मी काय सांगतोय, माझं बोलणं लक्षात करा. मला फार मोठी हुशार, मी फार मोठेपणा सांगायचं नाही, पण आम्हाला आमच्या सद्गुरूंनी जे सांगितलं तेच तुमच्या समोर सांगतोय. लोकांचं काय करू सांगू, मला माझ्या सद्गुरूंनी एवढं दिलं की मला मेलो तरी पुरण नाही, इतक्यापर्यंत मला काय सांगेल. तो त्याच्यामध्ये अडकून राहतो. माझा साधा प्रश्न आहे, लाकडाला कुरतडणारा जो भुंगा आहे तो त्याला कमळाची नाजूक पाकळी कुरतडणं काय अवघड आहे का? अजिबात नाही. पण तो त्याच्यामध्ये रमला गेला, तो त्याच्यामध्ये अडकला गेला आणि तो त्याच्यामध्ये फसला गेला. कोणाचा साधक फसू शकतो. म्हणून आचार, विचार, उच्चार हे सगळं आहे आणि साधना त्या ठिकाणी आपण आहे. पण आपण त्या साधनेच्या मार्गावर आहे, पण याच्यावरही साधना परिपूर्ण होत नाही. त्याच्याकरता काय करावं लागतं, आपल्या जीवनामध्ये सद्गुरूंचं आगमन झालं पाहिजे. आपल्या जीवनात कोणाचं आगमन व्हावं, सद्गुरूंचं. आपल्या जीवनात जर कोण भेटावं असं जर कोणी म्हणत असेल ना तर सद्गुरू भेटावे. आपल्या जीवनामध्ये एक वेळेस संपत्ती नाही मिळाली तरी चालेल, आपल्या जीवनामध्ये एखाद्या वेळेस पद, प्रतिष्ठा, मान, सन्मान काही नाही मिळाला तरी चालेल, पण सद्गुरू आपल्या जीवनामध्ये असले पाहिजे. हा, कारण सद्गुरूशी शरण जाणाय त्याशी ब्रह्मप्राप्ती होय, नरगे आणि गौपाय धरावे सद्गुरूचे पाय. काहीच उपाय नाही, सद्गुरूंची शरणागती. आपल्या जीवनामध्ये सद्गुरू आले पाहिजे. आणि ज्यावेळेस आपल्या जीवनामध्ये त्या ठिकाणी ते सद्गुरू येतात आणि ते सद्गुरू आले की ते सद्गुरू आपल्यावर कृपा करतात. ऐका, डॉक्टर बाबांनी 4 कृपेचे प्रकार सांगत असतात, शब्दाने, स्पर्शाने, त्याच्यानंतर स्वप्नाने आणि दृष्टीने. अशा पद्धतीप्रमाणे सर्वांना माहिती, मजवळ एवढा वेळ नाही. सद्गुरू कृपा करतात आणि सद्गुरूंनी त्या ठिकाणी कृपा केली की मग आपली साधना बहरायला लागते. आपली साधना त्याच वेळेस बहरेल ज्यावेळेस सद्गुरू आपल्यावर कृपा करते. मी वाक्य परत सांगतो, आपली साधना त्याच वेळेस बहरेल ज्या वेळेला सद्गुरू आपल्यावर कृपा करते. मला सांगा, एखादं झाड आहे, झाड माहिती ना तुम्हाला, तुम्ही बसा खाली, बसा ना, त्याच्याकरता तुळशीवाले नको वाटतं, नाहीतर 2-4 वर्षात तिथं बसून राहा. तुमच्यामुळे विक्षेप नको व्हायला मला. बसा 2-4 जणी, उठा. कोणाला जायचंय का अजून? नाही ना, नका ना विक्षेप करू. मला विक्षेप आवडत नाही, मला बाकी काही नका, मला तुमचं पाणी पण नको, मी पाणी बरोबर घेऊ नका. त्यांना म्हणलं मला हे पैसे घ्या, मला काही नको, फक्त विक्षेप करू नका. एवढंच सगळे लोक ऐकतात ना. ऐका,
काय सांगत होतो तुम्ही? दिली पैसे पाणी. आता काय सांगा? आपण एका भुंगा गेला माझा निघून. ऐका, आता कळलं तुमचं किती लक्ष आहे. ऐका, झाडाचं सांगत होतो, झाड चांगलं टवटवीत असणारं झाड जर असेल तर ते झाड चांगलं टवटवीत आहे. हे कशावरून बरं? हिरवळ काय, त्याला चांगली फुलं आलेली आहेत, त्याला चांगली पालवी फुलून त्याला चांगली पानं आलेली आहेत. हे कशावरून माहिती का? हे फक्त एक की ते झाड कोणत्या तरी माळ्याच्या ताब्यात, कोणत्या तरी माळ्याच्या ताब्यात आहे. मग ते पाणी घातलं की झाड जसं व्यवस्थित टवटवीत राहतं की नाही, तसं सद्गुरूंच्या कृपेचं पाणी सारखं आपल्यावर पडलं पाहिजे. सारखं. हो, ज्ञानोबा बोलतात ना, जैसे मूळ सिंचन सहजे शाखा पल्लव संतोषती. कधी संतोषती? मूळ सिंचन सहजे. सहज पाणी द्यायला काही जास्त त्रास करावा लागत नाही, सायात करावे लागत नाही. पाणी ओतलं की जसं सहज मुळापर्यंत जातं, तसं सद्गुरूंनी कृपा केली की सहज मुळापर्यंत जाते, सहज मुळापर्यंत जाते. आणि ते सद्गुरूंनी आपल्याला केली रे महाराज. की कृपा केल्याच्या नंतर इतका आनंद त्या ठिकाणी प्राप्त होतो. मग आपल्या जीवनामध्ये सद्गुरू आले पाहिजे. लक्षात ठेवा, ते सद्गुरू कोणत्या रूपात येतील, कशी येतील सांगता येत नाही. कदाचित सद्गुरू शेपटी लावून सुद्धा येऊ शकते, हनुमंतरायासारखे. कदाचित सद्गुरू त्या ठिकाणी सुखदेवांच्या असणाऱ्या रूपात सुद्धा आपल्यापर्यंत येऊ शकतात, सांगता येत नाही. अडचण अशी आहे, आमची एकदा अशी बैठक बसली होती बऱ्याच महाराज मंडळींची. एक महाराजांनी असा प्रश्न उपस्थित केला, म्हणजे आतापर्यंत मी जवळजवळ 800 ते 900 लोकांना माळी घातल्या, म्हणजे एका वर्षामध्ये 800 ते 900 लोकांना. आणि लोकांमध्ये बदलत नाही हो. काय करावं? लोक बदलतच नाही. असं आहे, ज्याला बदलायचं असताना त्याने अगोदर बदलावं आणि मग बाकीच्यांना बदलावं. नाही कळलं? ज्याला बदलायचं असताना त्याने आधी बदललं पाहिजे. सुरुवात कोणापासून करावी? आपल्यापासून. तो एवढं करतो पण अजिबात जमत नाही. त्याला सांगितलं, आणि विशेष म्हणजे ते महाराज तंबाखू चोळीत मला सांगत होते. किती विशेष, शास्त्रीच्या पुढे तंबाखू वाढणारे सुद्धा लोक आहेत. ऐका, अशी तंबाखूमुळे सांगत होते. महाराज जाऊ द्या, आता एका वयाचे असल्यामुळे आमचं झालं. म्हणलं महाराज तुमचे गुरु कोण आहेत? म्हणजे आमचे गुरु अमुक आहेत. पण तुम्ही त्यांच्या दर्शनाला कधी जाता? म्हणलं जात असतो कधी कधी. का? म्हणलं तुमचे गुरु कोणत्या गावाला आहेत? तुम्ही आता शब्द लक्षात ठेवा, कोणत्या गावाला आहे? म्हणजे महाराजांचे नाव मला सांगायचं की अमुक गावाला आहे. बरोबर. मग तुमचे गुरु कसे दिसतात? म्हणजे असे दिसतात, काही काही असं धोतर, असं नेहरू, हे असं चष्मा, अशी दाढी. आता या आमच्याच गुरुकडे जातो आम्ही. ऐका, मग असे दिसतात. म्हटलं का हो, तुमचे गुरु फक्त तिथंच आहेत का? अजून कुठे राहतात? ते म्हणजे नाही ना, त्यांचे 5-6 आश्रम आहेत. ते त्या आश्रमाला जातात, या आश्रमाला जातात, त्या आश्रमाला जातात. म्हणलं नक्की का? म्हणे हो. अजून कुठे जातात? इथं आहेत का तुमचे गुरु? नाही ना म्हणे, म्हणून तर तंबाखू खातोय म्हणते. बरं, एक सांगू, आपला प्रॉब्लेम जिथे विस्पष्ट बोलतो, आपण आपल्या गुरुला फक्त एका देहाच्या चौकटीत ठेवतो ना, हा आपला प्रॉब्लेम. काय प्रॉब्लेम आहे आपला? आपण आपल्या गुरुला फक्त आपण एका चौकटीत आपल्या गुरुला ठेवतो की ते असे दिसतात, त्यांची अशी यष्टी, त्याची दाढी, असं एवढंच आहे. काकांना जरी तुम्ही पाहत असाल तर तेवढ्या पुरतच, तेवढं जे आहे ना, क्षमा मागून बोलतो, तेवढ्या पुरतच. असं नसलं पाहिजे, असं नसलं पाहिजे गुरुबद्दल. गुरु तर सर्वत्र आहे. माझ्या अंतःकरणातला भाव सांगा. ज्या वेळेला आम्ही कथा सांगायला किंवा तत्वज्ञानाचे दररोज रात्री आमचे पाठ असतात, पाठ सांगायला बसलो की मला वाटत नाही मी आसनावर बसलो, मला वाटतं मी माझ्या सद्गुरूंच्या मांडीवर बसलो. कीर्तनाला जरी उभं राहिलं तरी मला असं वाटतं की मी कीर्तनाला या व्यासपीठावर नाही, माझ्या सद्गुरूंनी मला उचलून घेतलं, मला कीर्तन करायला होता. बोल ते लक्षात करा. कारण सद्गुरूला संकोचित समजलं ही आपली सगळ्यात पहिली मोठी चूक आहे. आणि ज्या वेळेला आपण सद्गुरूला संकोचित समजतो म्हणून आपल्याकडून सगळ्या गोष्टी घडतात. ज्या वेळेला सद्गुरू सर्वत्र आहे, सर्व व्यापक हे ज्यावेळेस आपल्याला कळेल ना, त्यावेळेला आपण चुकून चूक करणार नाही. हो, चुकून चूक करणार नाही. आपल्याकडून व्याभिचार होणार नाही, आपल्याकडून व्यसन होणार नाही, आपल्याकडून दुसऱ्याचं मन दुखवेल असं कृत्य कधी त्या ठिकाणी घडणार नाही. कारण गुरु सामान्य नाही. आपण एक श्लोक सर्वांना माहिती आहे,
गुरुर ब्रह्मा, गुरु कितीतला, गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देवो महेश्वरा. पुढचा अंडरलाईन करण्यासारखा शब्द गुरुर साक्षात. किती जणांना पाहिजे? सर्वांना पाहिजे. पण घोडं पाणी कुठे गेलं मला माहिती नाही. ऐका, गुरु कसे साक्षात परब्रह्म आहे. जसं ब्रह्मतत्व वेदांत शास्त्र सांगतं ब्रही नावाच्या धातूपासून ब्रह्म शब्द तयार झाला. ब्रही व्यापकत्वे. जसं ब्रह्म सर्वत्र आहे, कणाकणात आहे. ज्ञानोबा म्हणतात कसं बोटाने दाखवायचं त्याला? जिथं बोट जाईल तिथं तोच आहे, आणि जिथं बोट जाणार नाही तिथं सुद्धा बोला ना, तिथं सुद्धा तेच तत्व आहे महाराज. ते तत्व सोडून या जगामध्ये जर दुसरं काहीच नाही तर गुरुचं तत्व कुठे आहे मला बोला. आता बोला गुरुचं तत्व कुठे आहे? अहो, गुरु साक्षात परब्रह्म आहे. हे गुरु गीतेतलं प्रमाण झालं. साधू संतांचं सांगू, गुरु परब्रह्म देवांचा हि लक्षपूर्वक ऐकत आहात तुम्ही सर्वजण. आणि ज्या वेळेला असे परब्रह्म स्वरूपात कार्य सद्गुरू आपल्या जीवनात येतात, ते आपल्यावर कृपा करतात. आणि कृपा केल्यानंतर सद्गुरू आपल्याला साधनेला प्रवृत्त करतात, आपल्याला साधना सांगतात. आपली जशी सद्गुरूंवर विश्वास आहे ना, तसाच आपला सद्गुरूंनी दिलेल्या साधनेवर सुद्धा विश्वास असला पाहिजे. हे अत्यंत महत्वाचं आहे ना, ऐका. आणि सद्गुरूंवरच साधनेवर विश्वास असू शकतो. संतांची पायी हा माझा विश्वास. पायी शब्दाचा अर्थ पाय होतो वाच्यार्थाने, पण लक्षार्थाने होतो. पायी शब्दाचा अर्थ होतो मुळे. आपण दोन माणसांची भांडणं झाले, तिसरा आला तर बाजूला तर भांडण करू नको, तो गप्प तुझ्या पायी झाला म्हणजे तुझ्या मुळे. ऐका, संतांमुळे विश्वास बसतो. म्हणून सद्गुरूची साधना देतात. ही साधना आपण करावी. जग बळी अर्जुना तो बोधू भेटते ना म्हणा, तवरी जया साधना मग ती साधना आपल्या जीवनामध्ये पहिलं काय? आचार विचार ह्या सर्व गोष्टी. नंतर आपल्या जीवनामध्ये सद्गुरूंचं येणं, आणि सद्गुरूंचं येणं झालं रे झालं की सद्गुरू साधना करतात. पण विशेष असं आहे, साधना नुसते सद्गुरू आपल्याला सांगतात असं नाही, सद्गुरू स्वतः ती साधना करून आपल्याला सांगतात. वास्तविकता सद्गुरूंना ती साधना करायची गरज नाही. महापुरुषांचं असं आहे की महापुरुषांना ही साधना करायची गरज पडत नाही, पण तैसे संत जगी क्रिया करून दावेती. संतांची अशी क्रिया असते की ती क्रिया त्या ठिकाणी जीवाचा उद्धार करते. म्हणून संत जे करतात ना, ते तैसे हरपले आपण फेकावे. ते या संतांची पाहता दिवसावे, मनोनी ऐकावे वाणावे तेच दिसतात. तेच सदैव आपण त्या ठिकाणी केलं पाहिजे. मग ती साधना करतात ना महाराज, मग ती साधना कशा करता असते? फक्त आपल्या करता असते. ऐका, सद्गुरूंची सहज जर एखादी गोष्ट कोणती करत तरी असते तर ती आपल्या करता आहे, आपल्या करता आहे. आता तुम्ही सर्वजण आहात, माझ्या शब्दानिशी जर चाललात तर तुम्हाला अनुग्रह दिल्यानंतर काकांचं एक क्षण तुमच्या डोळ्यासमोर येऊ शकतो. काकांनी असं केलं आणि ते आम्हाला असं करायला लावलं, हे का नाही? असं ज्यावेळेस आपण होतं की नाही, हे तुम्ही आठवत चला. हे त्यांना का करावं लागलं, हे त्यांना कशा करता करावं लागलं,
परिपूर्ण अवस्थेत असलेला महात्मा ऐका ते विशेष आहे. आणि विशेषाने सद्गुरू डॉक्टर बाबा म्हणत असतात सामान्य झालं पाहिजे. आणि जे सामान्य का झालं पाहिजे, कारण सामान्याला सुद्धा विशेष करण्याकरता सामान्य होत असतात. हे महत्वाचं. आज काकी या तिथे बसतात, यांच्या सगळ्यांच्या मध्ये बसतात, गरज नाही तुम्हाला तिथे बसायची. मी क्षमा मागून बोलतो. आता तुम्ही एवढं काकांचं कार्य पुढे चालवताय, तुम्हाला मस्त गादी पाहिजे, असं टेकायला पाहिजे, बरेच महात्म्य पाहिजे, असं टेकायला पाहिजे, बाजूला 2-3 माणसं अशी हवा घालायला पाहिजे. मी चुकीचं बोलतोय का? त्याला तर खरं मग असं ऐका, मला काय सांगायचं ऐका. पण ते तिथं का बसते त्याचं कारण येते महाराज. ज्यावेळेस विशेष व्यक्ती सामान्यामध्ये येऊन बसतो त्याचं कारण एकच असतं, त्यांना सांगायचं असतं मी पण तुमच्या सारखाच आहे आणि मलाही तुमच्या सारखंच करायचं, तुम्हालाही माझ्यासारखं त्या ठिकाणी करायचं. याच्याकरताच प्रयत्न आहे महाराज. नाही तर बसता येत नाही का? फार मस्त पैकी असे गादीमध्ये मठामध्ये आम्ही भरपूर पाहिजे. कमी वयात डॉक्टर बाबांच्या कृपेने 4 राज्यात फिरून आलो, एवढे पाहिजे. पण डॉक्टर बाबांचं आमचं म्हणणं असं असतं विशेष ज्यावेळेस सामान्य होऊन सामान्याला विशेष बनवायला लागतो ना, त्याकरता त्याला सामान्य व्हावं लागतं. म्हणून आता हे जे काकांनी समजा एक काही गोष्टी केल्या समजा ही काय आहे, ही त्यांची एक लीला असते. महात्मे दिव्य पुरुष एक प्रकारची लीला करतात, ते साधना करतात, ते या गोष्टी करतात, पण त्याच्यातून काहीतरी शिकण्यासारखं असतं. आणि कसं आहे, खरं सांगत असेल तर त्यांना त्यांची क्रिया करायची हे कशा करतात त्यांनी केलं. मी एक दृष्टांत सांगतो. मला दृष्टांत फार आवडतो. झाला असं घर होतं, बंगला होता, बंगल्याच्या बाहेर एक पिंजरा होता. मी 2 दिवसापासून हा दृष्टांत सांगतोय, मला फार आवडतो सांगायला म्हणून सांगतो. परवा दिवशी काल्याने सांगितलं होतं ना, आताही सांग. झालं काय, पिंजरा होता आणि त्या पिंजऱ्यामध्ये पोपट होता. घराच्या बाहेर पिंजऱ्यामध्ये पोपट होता. आणि काही भगवत भक्त होता, रामकृष्णारी करत चालला. त्याला पोपटाने आवाज दिला. पोपटाला पिंजऱ्यात बरंच बोलता येईल, जाऊ द्या प्रसाद घेऊन घरी नाही कळलं, आता काय करतो. मग ते मिठू बोलायला लागला. त्याला म्हटलं चांगला पोपट जवळ आला. पोपटाला हा म्हणतो रामकृष्णारी, पोपट म्हणतो रामकृष्णारी. बरेच पोपट रामकृष्णारी म्हणते फक्त वागत नाही, फक्त म्हणते रामकृष्ण. बरं कुठं चालला, म्हणजे मी आज या गावामध्ये महात्मे आले, त्यांना भेटायला चाललो. बरं तुम्ही महात्म्यांजवळ जाणार आहात, मग प्रश्न असेल काहीतरी. म्हणजे हो प्रश्न आहे, कारण बिना प्रश्नाचा कुणीच येत नाही. महात्म्यांच्या जवळ जर आलेला कोणी येत नाही बिना प्रश्नाचा काहीतरी प्रश्न. म्हणजे मग जसा तुमचा प्रश्न आहे तसा माझाही प्रश्न आहे की तुम्ही काय करा, महात्म्यांना तुमचा प्रश्न विचारल्यावर मला माझा प्रश्न सांगा की बाबा मी या पिंजऱ्यातून बाहेर कसा निघतो. एवढंच फक्त माझा साधा प्रश्न. गेला ज्याने स्वतःचे प्रश्न महात्म्याला सांगितले, उत्तर मिळालं नाही. पोपटाला म्हणजे पोपट दिसला, तो पोपट म्हणला की मी पिंजऱ्यातून कधी बाहेर निघेल. महात्म्याने पार त्या ठिकाणी पाहिलं, कधी बाहेर निघाल कळालं. महात्म्याने असं कसं तरी करायला सुरुवात केली, असे हात असे पसरून दिले, बेशुद्ध झाल्यासारखे. याला म्हटलं गुरुजींची तब्येत बरोबर नाही. येता का पोपटाला सांगितलं बाबा तुझं म्हणणं बरोबर आहे, पण गुरुजींची आज तब्येत बरोबर नाही, उद्या विचारलं. 2-3 दिवस झाले, 4 दिवस झाले, प्रश्न तो तरी ते काय करावं. मग येता त्या ठिकाणी पोपटाला सांगितलं बाबा म्हणजे तुझ्या प्रश्नात काहीतरी म्हणजे काय तू म्हणतो त्या ठिकाणी पिंजऱ्यातून बाहेर कसं निघाल, आत्मा बेशुद्ध पडतोय, म्हणजे काय करतात, म्हणजे असं कसं तरी करतात, हात पाय देतात. पोपट म्हणला हे तर तुला कळालं नाही म्हणून तू 4 वेळा जाऊन आला, हे तर तुला कळालं नाही. म्हणजे काय पाहायच्या महात्म्याने काय सांगितलं, त्यांनी पहिल्याच दिवशी सांगितलंय नेमकं काय करायचंय. मग काय केलं, काही नाही, तू बाजूला थांबला. पोपटाने महात्म्याने केलं तसं केलं, पंख पसरून दिल्याच्या नंतर नेमकं मालक आला, त्याला काहीतरी खायला दिला. आता पंख पसरले, आता शांत पडल्याचा अर्थ पोपट गेला. हे तुम्हाला जसं कळलं तसं त्या मालकालाही कळलं, त्यालाही कळलं. त्याने दरवाजा उघडला, पिंजऱ्यातला पोपट बाहेर काढला. पिंजऱ्यातला पोपट जर बाहेर काढला तोच ते पोपट उडून गेला. मला काय सांगायचे, योग्य साधकाला महात्म्यांची असणारे हावभाव लक्षणं कळत असतात. योग्य साधक जर असेल, असं ते म्हणा, सद्गुरु जे कर्तृत्व आपल्या समोर जे काही क्रिया करून दाखवतात ना, ते कारण एकच असतं की जन्म मृत्यूच्या पिंजऱ्यातून सोडवण्याचं काम सद्गुरु करत असतात. आणि जन्म मृत्यूच्या पिंजऱ्यातून सोडण्याकरता आपण काय केलं पाहिजे, त्यांच्याशी एकनिष्ठ व्हावं. तनु मनु दिवे चरणाशी लागावे, अगरबत्ता करावे दास्य सकळ, असं सर्व करावं.
आणि एवढं सगळं झालं रे झालं की सद्गुरूंचा कृपाशीर्वाद त्या ठिकाणी प्राप्त होतो आणि सद्गुरूंचा कृपाशीर्वाद प्राप्त झाला रे झाला की मग त्या ठिकाणी तो जो आहे तो न राहता तो दुसरा होतो. तो न राहता दुसरा होतो. म्हणजे कसा होतो? सद्गुरूंना प्रश्न विचारतो. माझ्या अंतःकरणामध्ये अशी इच्छा आहे काका, तुम्ही त्या ठिकाणी जर एवढं सर्वांना जर ज्ञान देत असाल, सर्वांना जर एवढा प्रबोध देत असाल, सर्वांना जर अनुग्रहित करून त्या ठिकाणी तुम्ही कृपा करत असाल, तर खरं सांगा ना काका, तुम्ही हे कधी केलं? तुम्ही हे असं कधी केलं? एक लक्षात धरा. आमचे डॉक्टर बाबांनी म्हणत असतात, मला आठवण जास्त त्यांचीच येते, मला दुसरं कोणाची येत नाही. मी बऱ्याच जणांचं ऐकतो पण त्यांचंच ऐकतो नाही का? ऐका, मला काय सांगायचंय. महापुरुषांच्या जवळ गेल्यानंतर असं कधीच विचारायचं नाही संसारात, मला लेकरू कधी होईल, मला संपत्ती कधी मिळेल, का मग तुम्ही कीर्तन करता, मग किती पाठ, हे काही विचारू नका. विचारायचं असेल तर स्वतःच्या मुक्तीचा उपाय विचारा. विचारायचं असेल तर स्वतःच्या स्वरूपाची स्थिती कधी प्राप्त होईल हे विचारा. महापुरुषांच्या कृपेने आपल्याला त्या ठिकाणी ती गोष्ट प्राप्त होऊ शकते, प्राप्त होऊ शकते. म्हणून काका, आता तुम्ही जी साधना करतोय, तुम्ही करता ती साधना एवं परंपरा प्राप्त, ही परंपरा. तसे हे परंपरेत आपण मंदिरामध्ये सर्व परंपरा पाहतो की तशी सर्व परंपरा आहे. काका, तुम्ही हे सर्व करता, मग एवढं सर्व त्या ठिकाणी करत असताना तुम्हाला नेमकं काय प्राप्त झालं? मला जी साधना तुम्ही सांगताय, मला जे मिळवायचे ते मिळवणार आहे, पण मला काय मिळवायचं अजून त्या ठिकाणी कळलं नाही. सुखाचा पत्ता लागलाय, पण मला काय मिळवायचं कळलं नाही. माझी तुम्हाला विनंती आहे की संताची दंडवत करून मी तुम्हाला विनंती करतो, तुम्ही सांगा ना, हे सर्व तुम्ही हे करता, याच्यातून तुम्हाला काय प्राप्त झालं? त्यावेळेला काका सांगतात, तेच जगद्गुरु तुकोबराज पोटा अकोलिया आलो